आता एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या घाटकोपरमधल्या मतदारसंघातल्या एन वॉर्डमध्ये तब्बल 10 कोटी रुपयांची विकास कामं झाल्याचा मुद्दा ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी मागील स्थायी समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केला होता। महापौरांच्या मतदारसंघात 10 कोटी रुपयांची कामं होत असताना इतर प्रभागांमध्ये मात्र निधी मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता। याच पार्श्वभूमीवर आज स्थायी समितीच्या सर्व नगरसेवकांचा मुंबई महापालिकेच्या एन वॉर्ड परिसरात दौरा आयोजित करण्यात आलाय। नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी 10 कोटी रुपयांच्या विकास कामांचा केलेला दावा प्रत्यक्ष पाहणीमध्ये खरा ठरतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। दरम्यान स्थायी समितीची कालची बैठक रद्द झाल्यानं आज हा पाहणी दौरा होणार आहे। सकाळी 10:30 वाजता स्थायी समिती सदस्य दादर पूर्व येथील स्वामीनारायण मंदिर येथून निघतील। 11:30 वाजता घाटकोपर येथे हा दौरा असेल। SWM अंतर्गत 10 कोटींची कामं मंजूर केली असता ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवक यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता। याच अनुषंगाने हा दौरा असल्याचं सांगितलं जातंय। आज दुपारी 2:30 वाजता स्थायी समितीची साप्ताहिक सभाही पार पडणार आहे।